तारापूर एमआयडीसी सरकारी अधिकाऱ्यांचा आव वाढवून कारखानदारांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याचा अखेर बोईसर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हॅझार्डस डस्ट केमिकलचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 16 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भावेश नामदेव पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून 6 आरोपी लता ठाकूर अद्याप फरार आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत आरोपीने स्वतःला सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत तारापूर एमआयडीसीतील अनेक उद्योगपती आणि कारखानदारांचा विश्वास जिंकला. त्यानंतर आवश्यक शासकीय परवाने मिळवून देण्याच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळण्यात आले. मात्र परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट होताच फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आणि कारखानदारांनी बोईसर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच बोईसर पोलिसांनी वेगाने तपासणीची चक्रे फिरवत मुख्य आरोपीला अटक केली. तपासादरम्यान भावेश पाटील यांच्याविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, किती उद्योगपती या जाळ्यात अडकलेत आणि फसवणुकीची व्याप्ती किती मोठी आहे याचा आता पोलीस कसून तपास करतात. दरम्यान फरार सहआरोपी लता ठाकूर हिचा शोध सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बोईसर पोलीस स्टेशन येथे सदर गुन्हा दाखल आहे. CR नंबर 263/2026 कलम 318(4), 316(2), 204, 35 अन्वये हा सदर गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी हा सध्या अटकेत असून आरोपीचे नाव हे भावेश नामदेव पाटील असे असून त्याने एमआयडीसी परिसरात जे इतर विविध कंपन्या आहेत त्यातील हजार्ड डस्ट केमिकल विकण्याचं लायसन काढून देतो या नावाखाली शासकीय अधिकाऱ्याच्या नावाचा उपयोग करून यातील फिर्यादीची फसवणूक केलेली सध्या आरोपी अटकेत आहे. सदर ही फसवणूक आतापर्यंत झालेल्या तपासात 16,32,000ची फसवणूक तपासात निष्पन्न झालेली. अजून तपास चालू आहे. आरोपीवर काय रेकॉर्डवर आहे सर? काय यापूर्वी आरोपीवर याच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.